अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे नियम अटी काय आहेत हे पण सांगणार आहे मी तुम्हाला. त्याची पूजा मांडणी कशी करायची हे पण सांगणार आहे. पारायणाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही उद्या पारायण करणार असाल तर आज तुम्ही मंदिरात किंवा मठात जायचं आहे. स्वामींचे फोटो किंवा मूर्तीसमोर तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आणि स्वामींना विनंती करायची आहे की मी हे पारायण ह्यासाठी करत आहे तर माझे हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आहे. सर्वप्रथम रांगोळी काढायची, तिथे पाट ठेवायचा, पाटावर छान वस्त्र ठेवायचं. मग तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा फोटो असेल तर फोटो ठेवली तरी चालेल. दिवा लावायचा, अष्टगंध, चंदन, फूल, सुवासिक अत्तर तुमच्याकडे असेल ते सगळं व्हायचं. नैवेद्य ठेवायचा, पाणी ठेवायचं स्वामींसाठी एका तांब्यामध्ये आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचं बुक ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या बुकचं पूजा करायची आहे. माळ ठेवायची आहे, माळेची पूजा करायची आणि मग आपल्याला सुरुवात करायची आहे पूजेला. छान पाटासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. एकदम साधी सोपी पूजा मांडणी आहे. पूजा मांडणी झाल्यावर एक तुम्हाला ताम्हण घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी ताम्हणावर हात ठेवलेला आहे आणि हातामध्ये अक्षदा टाकले, तो फूल ठेवलं आहे, पाणी घेतलं आहे थोडं. मी आता स्वामींना कशासाठी पारायण करते ते बोलणार आहे. तसंच तुम्ही बोलायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ते तुम्ही स्वामींना सांगायचं आणि ज्यासाठी तुम्ही हे पारायण करताय हे पारायण माझं निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि हे पाणी ताम्हणात सोडायचं आहे. कुठलीही स्वामींची सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला श्री स्वामी स्तवन हे वाचायचंच आहे. त्यानंतर आपल्याला माळ जप करायची आहे. आपल्याला 11 माळे स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक माळ जप केला तरीही चालेल. जप झाल्यानंतर आपल्याला तांब्या घ्यायचे, तांब्यामध्ये पाणी घ्यायचे, असा हात ठेवायचे आणि मग हात ठेवल्यानंतर आपल्याला 11 वेळा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे. ते झाल्यानंतर पूर्ण म्हणून झाल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये अगरबत्तीची जी राख आहे ती टाकायची आहे. त्याने आपलं हे पाणी पूर्णपणे अभिमंत्रित होणार आहे आणि ते पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे थोडं थोडं. आणि जी काही तुमची इच्छा तुम्ही केली असेल, कोणासाठी केली असेल, तुम्ही स्वतःसाठी केली असेल, ज्याच्यासाठी केली असेल ते मग ते पाणी आपल्याला हे प्यायचं आहे. नंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायणाच्या नियम व अटी काय आहेत? पहिली म्हणजे ब्रह्मचर्य हे पाळायचंच आहे. जो करणार आहे पारायण त्याने ब्रह्मचर्य पाळलंच पाहिजे. आणि दुसरी अट अशी आहे की मांसाहार पण वर्ज्य आहे. मांसाहार हे करायचं नाही आहे. जर तुम्ही पारायण करणार असाल तर तुमच्या घरात आदल्या दिवशी आणि ज्या दिवशी पारायण करणार आहे त्या दिवशी पण मांसाहार करायचा नाही आहे. आता प्रश्न असा आहे, पारायण किती दिवसांचं करायचं? जर तुम्ही 3 दिवसाचं करणार असाल तर पहिल्या दिवशी 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 7 अध्याय अशा प्रकारे वाचायचे. आणि जर तुम्ही 7 दिवसाचं करणार असाल तर पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 3 अशा 7व्या दिवसापर्यंत 3-3 अध्याय वाचायचे आहेत. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.